मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गडचिरोलीमध्ये असतील। मुख्यमंत्र्यांसमोर माओवादी नेता भूपती शरण येणार अशी चर्चा आहे। शस्त्र ठेवून 60 सहकाऱ्यांसह शरणागती पत्करणार अशी चर्चा आता या ठिकाणी रंगू लागली। भूपतीवर 10 कोटींपेक्षा जास्तचं बक्षीस होतं, परंतु त्याने आता शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। मागील काही वर्षांपासून जराजरर झालेल्या माओवादी चळवळीला त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का बसला असून दीर्घकाळ माओवादी चळवळीमध्ये सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेला वरिष्ठ माओवादी हा नेता वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी अखेर आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या गडचिरोलीमध्ये असतील। त्यांच्या समोर या ठिकाणी माओवादी नेता भूपती शरण येणार अशी चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।